कथेमध्ये तो राक्षस कंसाने गोकुळामध्ये पाठवले आणि सर्वांचा त्या ठिकाणी नाश झाला. मनासूर असू द्या, पुतना मावशी असू द्या, आगासूर, बगासूर, धेनुकासूर, सगळे राक्षस, जो राक्षस गोकुळात जायचा तो मृत्यू पावायचा यमसंतानाला. तो कंस विचार करू लागला की मी प्रत्येक राक्षस गोकुळामध्ये पाठवतो आणि हा यमसंतानाला का जातो? प्रत्येक राक्षस मरतो म्हणाले. त्याच्या लक्षात आलं की आपले राक्षस गोकुळामध्ये जातात म्हणून अधिष्ठान पदच्युत होतात आणि आपला शत्रू अधिष्ठानावर आहे. अधिष्ठानावर शक्ती प्रबल असते आणि अधिष्ठान पदच्युत झाला की शक्ती कमी होते. तुम्ही पहा, सीता माईला रावणानं जेव्हा पळून चालवलं त्यावेळेला जटायू रावणाला ऐकत नाहीये. जर्जर केलं त्या जटायूने. जटायूचा एवढा प्रभाव काय होता? कारण जटायूचं अधिष्ठान हवा आहे, रावणाची हवा अधिष्ठान नाही. रावण अधिष्ठान पदच्युत आहे म्हणून जटायू त्याला ऐकत नाही. म्हणून तर त्या जटायूला रावणाने विचारलं तुझा मृत्यू कशाने? त्याने सांगितलं पंखात पंख चालून. अधिष्ठान पदच्युत झाला की त्याची शक्ती कमी होती. जी मगर असते ना, मगर, ती तिचं अधिष्ठान पाणी. तिचं अधिष्ठान काय? पाणी. जोपर्यंत ती पाण्यामध्ये आहे तेव्हा तिला 12 हत्तीचं बळ असतं. पण ते पाण्यातून बाहेर जमिनीवर आली, अधिष्ठान पदच्युत जर झाली तर साधं पुत्र त्याला फाटला. मगरीचं अधिष्ठान किती? 12 हत्तीचं बळ असतं. म्हणजे अधिष्ठान पदच्युत झाला की त्याची शक्ती कमी होते, अधिष्ठानावर त्याची शक्ती अधिक असते. रावणाने हा विचार केला, कंसाने हा विचार केला की ज्या अर्थी आपले जाणारे राक्षस हे अधिष्ठान पदच्युत होतात म्हणून ते शक्तीहीन होतात आणि आपला शत्रू अधिष्ठानावर आहे. मग काय करा? मग त्यापेक्षा आता आपण आपल्या शत्रूला अधिष्ठान पदच्युत करू. तेव्हा कंसानं एक दिवस सभा बोलवली आणि सभेमध्ये प्रस्ताव मांडला. सर्व ब्राह्मण मंडळीला बोलावलं आणि प्रस्ताव असा मांडला, हे ब्राह्मणांनो, तुमच्याकडे असे काही मंत्र आहे का, यज्ञ आहे का, जेणेकरून शत्रूचा शक्ती क्षीण होईल आणि यजमानाची शक्ती वाढेल, असं काही तुमच्याकडे आहे काय? तेव्हा ब्राह्मण म्हणाले आहे म्हणाले. ते ब्राह्मण म्हणाले आहे म्हणाले. त्याच्या करता धनुर्याग यज्ञ केला पाहिजे. धनुर्याग यज्ञ जर केला तर यजमानाची शक्ती वाढते आणि शत्रूची शक्ती कमी होते. पण जर समजा
5 दिवसाचा हा धनुर्याग यज्ञ आहे आणि या धनुर्याग यज्ञामध्ये 5 दिवसामध्ये जर त्याच्यावर संकट आलं तर यजमानाचा मृत्यू. काय सांगितलं? तर यजमानाचा मृत्यू होतो म्हणाले. मग म्हणाले कशाला तो धनुर्याग यज्ञ करा? पण त्या ठिकाणी मुष्टी, चाणूर आणि बलाढ्य त्या ठिकाणी पैलवान होते आणि ते पैलवान बलाढ्य पैलवान म्हणाले राजे तुम्ही घाबरता काय? म्हणाले आम्ही काय भाकरी खायला गेलो म्हणाले, फक्त एवढं आमचे ताकद आहे आमच्यावर, तुम्ही घाबरता का? म्हणाले करा म्हणे, त्याचं संरक्षण आम्ही करू. मग कंसाने धनुर्याग यज्ञ करायचं ठरवलं. धनुर्याग यज्ञाला सुरुवात झाली आणि इकडं असणाऱ्या कंसाने आता म्हणाले आपले शत्रू अधिष्ठान पद्धत झाले पाहिजे, पण त्यांना आणण्याकरता कोण जाईल हा पहिला प्रश्न. तर आतापर्यंत जेवढे जेवढे गेले तेवढे खलास कोणी माग आलेला नाही. मग आता त्यांना आणण्याकरता कोण जाईल? मांजरीच्या गाड्यामध्ये घंटा कोण बांधेल? जो जातो तो नाश्त्यामध्ये जातो, कोण जाणार? आता इथं ते म्हणाले राक्षस पाठवून जाणार. मग त्याने अक्रोजीला बोलवलं. अक्रोजी हे भगवंताचे भक्त आणि कंसाने बोलावलं अक्रोजीला आणि सांगितलं अक्रोजी माझं एक छोटस काम करायचं. म्हणाले गोकुळामध्ये जायचं आणि बलराम आणि कृष्ण या दोघांना या सोन्याच्या रथामध्ये बसून आणायचं आणि निमित्त त्यांना सांगायचं धनुर्याग यज्ञ पाहायला जायचं. त्या निमित्तानं त्यांना या ठिकाणी बोलायचं आणि हत्तीच्या पायाखाली द्यायचं, मुष्टिका करून त्यांचा मारायचं असं त्याने ठरवलं. त्यावेळेला अक्रोजीला खूप दुःख झालं, पण भगवंत आता तो भक्त होता. पण राजा बोले, राजाची ऑर्डर. म्हणाले अक्रूरा आज सोन्याचा रथ घेऊन जा आणि बलराम आणि कृष्णाला घेऊन ये आणि सर्व असणाऱ्या गोपाळांना धनुर्याग यज्ञाचं निमंत्रण दे. तुम्ही गाड्या झोपून या म्हणाले, पण भगवंत आणि लालाला मात्र व्रत दिला. आणि महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी रथ हजर झाला अक्रोजीच्या आणि अक्रोजी रथामध्ये आरूढ झाले, गोकुळाच्या दिशेने निघाले. गोकुळाच्या दिशेने निघाल्यानंतर अक्रोजीच्या डोळ्यातून अश्रू आले. ते म्हणाले आज माझ्या परमात्म्याला मी भेटणार. माझं असं पूर्वजन्मात मी असं कोणतं सत्कर्म केलं, कोणत्या पवित्र व्यक्तीला मी दान केलं, ते त्याच्या पुण्याईनं मला भगवंताची भेट होणार. भगवंताची भेट होणार असणारे अक्रोजी रथ हक्कत आपण जेव्हा ते गोकुळाच्या सीमेपर्यंत आले आणि गोकुळामध्ये प्रवेश केला, त्याला एक दृश्य दिसतो. असणाऱ्या त्या मैदानामध्ये भगवंताच्या पाऊल पुन्हा दिसल्या
हिच्या पावलावर पद्मपत्र होत, पद्मचिन्ह होत. ते पाहिलं आणि अक्रूरजीने धाड दिशी खाली उडी मारली, त्याच्यावर लोळू लागले. अक्रूरजी माझ्या परमात्म्याचा प्रसाद समजून त्याच्यावरून लोळू लागले. पुन्हा रथावर बसले आणि रथ संध्याकाळच्या वेळेला नंदाच्या वाड्यासमोर येऊन उभा राहिला. उभा राहिल्यानंतर त्यावेळेला बलराम दादा आणि भगवान कृष्णाने पितांबर धारण केलेला होता आणि बलरामानं निलांबर धारण केला आणि गाया आणि दूध दोहन करण्याकरता निघालेले. तेवढ्यात रथ उभा केला, दरवाजा समोर रथ उभा केला आणि उडी टाकले तर समोर बलराम आणि भगवंत दिसले. साष्टांग हे तरी दंडवत, साष्टांग दंडवत घातलं महाराज. एका हाताला बलरामानं धरलं आणि एका हाताला भगवान कृष्णानं धरलं. हो, एक लक्षात घ्या. आणि त्याला उभं केलं, भगवंतानी आलिंगन दिलं अक्रूरजीला. बस आता नुसता परमात्म्याच्या दृष्टिक्षेपामध्ये सर्व पापाचा निवृत्ती होते. इथं तर परमात्म्यानं त्याला आलिंगन दिलं. तो म्हणतो बस माझं प्राप्त सर्व निवृत्त झालं. बलराम दादानं आणि भगवंतानं त्याला हात धरून राजवाड्यामध्ये नेलं, सिंहासनावर बसवलं आणि सिंहासनावर बसवल्यानंतर पाद प्रक्षालन केलं. जगाच्या मालकानं अक्रूरजीचं अक्रूरजीचं पाद प्रक्षालन केलं. कोणी? जगाच्या मालकानं, ज्याच्या प्रकाशाने विश्वसृष्टी प्रकाशमान होते, ज्याच्या सत्तेनं वेद बोलतात, ज्याच्या सत्तेनं सूर्य चालतो, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी असणाऱ्या अक्रूरजी पाय प्रक्षालन करतात. पाय प्रक्षालन केलं, अतिथी देवो भव म्हणून एक गाय दान केली, एक गाय दान केली आणि सर्व असणारे जेवण आटोपल्यानंतर बलराम दादानं पानाचा विडा आणून दिला अक्रूरजीला आणि नंतर विचारलं, अक्रूरजी येण्याचं प्रयोजन काय? आल्या आल्या विचारू नये, सर्व होऊन द्यावं चहा पाणी वगैरे, मग येण्याचं प्रयोजन विचार. बलराम दादांनी त्यांना जेवू घातलं, पानाचा विडा दिला आणि नंतर विचारलं की अक्रूरजी येण्याचं प्रयोजन काय? तेव्हा अक्रूरजी म्हणतात, प्रभू नंद बाबांच्या ठिकाणी आलेले होते. नंद बाबा मी सुद्धा विचारलं अक्रूरजी येण्याचं कारण काय, मथुरेमध्ये कसं काय चाललेलं आहे, सर्व विचारलं. तेव्हा अक्रूरजी सांगू लागले की मला धनुराज यज्ञ कंसाने आणि यज्ञ मांडलेला आहे, त्या यज्ञाकरता भगवान कृष्ण आणि बलरामाला घेऊन या, त्यांच्या करता रथ पाठवला सोन्या. नंद बाबा म्हणतात अगदी बरोबर म्हणाले, माझ्या मुलाकरता सोन्याचा रथ नाही पाठवणार तर काय पाठवेल म्हणाले तो.
मी त्याचा कर भरतोय दरवर्षी म्हणून पाठवला, त्याच्याकरता पाठवला. पण आमचे नंद बाबा पुढे म्हणून पाठवलं म्हणे. आणि जे बाकीचे जन सर्व ग्रामस्थ आहे गोकुळवासी त्यांना पण निमंत्रण दिलं, तुम्ही गाड्यात झोपून हा यज्ञ पाहण्यात आले. ही चाललेलं संभाषण यशोदा मैया दाराच्या आत लोक ऐकत होते. उद्या झाला आणि मथुरेला जाणार. डोळ्यात अश्रू आले. बाबाजीला बोलावलं, नंद बाबा इकडे या म्हणाले. लाला मथुरेला जाणार नाही, मी त्याला पाठवणार नाही. अगं म्हणाले, तू वेळी झालीस की काय? आता 11 वर्षाचा झाला माझा लाला, त्याला कुठपर्यंत घरामध्ये ठेवते मी. त्याला गोकुळ आता राजा करणारे राजा, मग त्याला बाहेरची हवा पाहिली पाहिजे की नाही, बाहेर संपर्क आला पाहिजे की नाही, म्हणून मी त्याला पाठवतो नाही. मी पाठवणार नाही म्हणतो. सर्वजण झोपले. भगवंताला यशोदा मैयानं आपल्या कुशीमध्ये घेऊन झोपवलं. पण तिला माहिती होत ते भगवंत उद्या गेल्याशिवाय राहणार नाही. रडत होती माई. तिथून उठली आणि अंगणामध्ये आली. अंगणामध्ये आले आणि रडायला सुरुवात केली. डोळ्यातून अश्रू चाललेले होते. आणि तेवढ्याच डोळ्यामध्ये जाग आली भगवंताला, कृष्णाला, लालाला जाग आली. मैया पुढे पाहता तर दिसली नाही, म्हणून उठले अंगणात गेले. आणि अंगणात गेल्यानंतर पाहिलं तर मैया रडत होते. आणि भगवंत म्हणता, मैया तू का रडतेस? म्हणाले, तू का रडतेस? नको ना रडू. म्हणाले, मैया लाला तो उद्या मथुरेला जाणार ना, म्हणून मला रडू येतं. म्हणून मला रडू येतं. नाही जाणार ना तो उद्या मथुरेला. मैया अरे जाईल पण मी लगेच परत येईल ना म्हणाले. पण कधी म्हणून सांगितलं नाही. मैया मी जाईल आणि लगेच परत येईल म्हणाले. काळजी करू नकोस म्हणाले. तो झोपले दोघ जण. सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर सर्व स्नान वगैरे आटोपलं. भगवंताला ड्रेस चढवला आणि भगवंत एवढे सुंदर दिसत होते. आणि आकृतीचा रथ समोर उभा राहिलेला आहे. आणि या सर्व गोकुळामध्ये बातमी पसरली. गोकुळामध्ये बातमी पसरली. रथ आलेला आहे. तिथं आकुरण उभा आहे. त्या सर्व गवळणी आणि त्या रथाच्या भोवती जमलेल्या आहेत. रथाच्या भोवती जमल्या आणि त्या गवळणी यशोदा मैयाला विचारतात. गवळण म्हणती यशोदेला. मैयाला म्हणतात, अरे सोन्याचा रथ उभा आहे पुढं. आकृती रथाच्या समोर उभा आहे. यशोदा मैया, हो लाला पुढं बाहेर जायचं की काय? बाहेर जाणार आहे की काय? त्यावेळेला यशोदा मैया म्हणते गवळणीला, बोले नंदाची पत्राणी सदनती होणी. भगवंत नंदाच्या वाड्यातून बाहेर आले आणि पहिलं पाऊल त्याने रथामध्ये ठेवलं. गोकुळामध्ये एकच आकांत झाला. महाराजाला रथी चढले वनवाणी आकांत गोकुळी. उदकानी
भगवंत गाड्यातून बाहेर आले, पहिलं पाऊल टाकलं त्याने रथामध्ये आकांत झाला, महाराज एक आकांत झाला. सर्व असणाऱ्या त्या गोपिका आडव्या झाल्या, त्या रथात आडव्या झाल्या की त्याला केसाची सूट नाही की वस्त्राची सूट नाही. पागल झाल्या, पागल झाल्या, एकदम पागल झाल्या. देखो कोई धन के लिए पागल होता है, कोई धन के लिए पागल होता है, कोई सत्ता के लिए पागल होता है, कोई मन का ही पागल होता है, लेकिन वही सच्चा पागल है जो अपने भगवान के लिए पागल होता है. अपने भगवान के लिए पागल झाला महाराज, पागल हो. वस्त्राची सूट नाही की केसाची सूट नाही. हो एवढंच नाही महाराज, एवढे अश्रू ढाळले महाराज की त्या अश्रूच्या जमीन भिजल्या गेली. नयनीच्या उदकानी भेजली धरणी जमीन भिजली. एवढ्या आणि एवढं शोक पाहिलं त्या असणाऱ्या गवळीतलं शोक पाहिला. आणि असणारे भगवंत म्हणतात, हे अक्रूरा, पण यांचा शोक मला पावत नाही, तू रथ हात. देव बोले अक्रूरासी, वेगे हाती रथासी, वेगे हाती रथासी. या गोपिकांचा शोक मला पावत नाही. अक्रूरा रथ हाकव तू. एका जनार्दनी रथ गेला निघोनी. रथ निघून काही अंतरावर रथ गेला. या असणाऱ्या ज्या गोपिका होता त्या ठिकाणी पुन्हा उठल्या आणि पुन्हा रथाला गेला. पुन्हा आज्ञा झाल्यानंतर आता अक्रूराला बळी देतात. अक्रूरा, भगवंताला घेऊ नकोस रे, भगवंताला नको नेऊ भगवान, भगवान नेऊ नको भगवान. वृंदावनीच्या सकल जनासी देवळे जीवदार नको नेऊ भगवान. अक्रूरा, नेऊ नको भगवान. एवढे शब्द ऐकले गौरणीचे. परमात्मा पुन्हा रथातून खाली उडी मारली. पुन्हा रथातून खाली उडी मारली आणि गोपिका म्हणू लागल्या, भगवंत लाला, हमें छोड़कर मत जाओ लाला, हमें छोड़कर मत जाओ. हमारा त्याग मत करो कन्हैया, हमारा त्याग मत करो, हमारा त्याग मत करो. असणाऱ्या त्या गोपिका परमात्म्याला दोष देतात आणि म्हणतात, हे परमात्मा, जर आम्हाला लालापासून जर वियोगच करायचा होता तर सहयोग तरी कशाला केला. परमात्म्याला दोष देतात. भगवंत गोपिका पाशी येतात. म्हणाले, गोपिकांनो, मैं तो मथुरा जा रहा हूँ, मैं तो मथुरा जा रहा हूँ, लेकिन ए गोपिकांनो, अपने प्राण की रक्षा करना. अगर तुम्हारा प्राण गया तो मैं मृत हो जाऊंगा. मैं प्राण तुम्हारा रक्षा करो, नहीं तो हमारा प्राण निकल जाएगा. गोपिका विनंती, भगवंत
शेजारी राधा होती. राधा सुद्धा रडत होती, डोळ्यातून अश्रू ढाळत होती, सांगत होती, कन्हैया मत जाओ, हमारा त्याग मत करो, कन्हैया हमारा त्याग मत करो. तेव्हा भगवंत म्हणतात, राधा तू सुद्धा रडतेस. अगं तुझ्यामध्ये माझ्यामध्ये फरक काय? अगर राधा तुम्हारा नाम मेरे नाम से जोड़ने के बाद मैं पूर्ण हो जाता हूँ. जब राधा जोड़ जाता है तब राधा कृष्ण हो जाता है. क्यों रो रही, क्यों रो रही हो? नहीं कन्हैया, हमें छोड़कर मत जाओ कन्हैया, हमें छोड़कर मत जाओ. पण आज काय राधा ऐकत नाही, डोळ्यातून सारख्या धारा केल्या. काय वेळेला भगवंत म्हणतात राधेला, राधा देखो ये जो बांसुरी है ना, बांसुरी मेरे प्राणों से ही प्रिय है. ये बांसुरी मेरे प्राणों से ही प्रिय है. मैं ये बांसुरी तुझे देता हूं. जब मेरी याद आएगी तब ये बांसुरी बजाना, मैं दौड़ते हुए चला आऊंगा. लेकिन अब मुझे जाने दो, लेकिन अब मुझे जाने दो. पुन्हा भगवंत रथावर बसले, रथ चालू लागला. काही अंतरावर गेला तो यशोदा मैयाने हंबरडा फोडला, कन्हैया ठहरो, ठहरो कन्हैया. माय बाप ही हंबरडा फोडीती. माय बाप तुम मेरा पुत्र नहीं है कन्हैया, तुम मेरा पुत्र नहीं है. मैं पालने वाली दासी हूं, तुम्हारे पालने वाली दासी. भगवंत म्हणता, लाला नहीं मैया, जगत जो चाहे वो सो कहे, लेकिन जगत को मैं ये कहूंगा कि यशोदा मैया ही मेरी मैया है, मेरी मैया है. कन्हैया तो आज मथुरा जा रहा है, लेकिन एक बात देवकी को मत कहना. क्या मां, मैंने तुझे उखल को बांधा था, उखळाला मी तुला बांधलं होतं. वसुदेव देवकीला सांगू नकोस रे, आईला खूप दुखावली म्हणून सांगू नको. नहीं मां, मैं नहीं बताऊंगा, नहीं बताऊंगा. कन्हैया आप तो जा, मेरा आशीर्वाद तुम्हारे साथ है, जाओ कन्हैया. भगवंत पुन्हा रथावर बसले आणि रथ चालू झाला. काही अंतरावर गेला, गाई हंबरण्याचा आवाज आला. जरूर गाई सांगत होत्या, कन्हैया मत जाओ, हमें छोड़कर मत जाओ, कन्हैया हमें छोड़कर मत जाओ. त्या गाई सांगत होत्या. एका जनार्दनी रथ गेला, रथ निघून गेला आणि रथ यमुना नदी पार करून अमरावतीमध्ये आले. संध्याचा आणि अक्रूरानं त्यावेळेला यमुना नदीमध्ये स्नान संध्या केली. त्यावेळेला अक्रूर जिल्हा त्या पाण्यामध्ये एक विचित्र घटना पाहायला मिळाली. त्याने ज्या वेळेला बुडी घेतली त्यावेळेला त्यांना बलराम आणि कृष्ण पाण्यामध्ये दिसले. म्हणून पाण्यामध्ये हे दिसतात म्हणून वर पाहायला गेले तर वर त्यांना रथामध्ये बलराम दादा दिसले. आत हरी, आत हरी बाहेर हरी. अन्वय सर्वा घटीराम देहा देई, हे अन्वय आणि
आणि व्यतिरेकानं माऊली सांगतात, जे सर्वही जगा पर्वते, जे सर्वही एकते एकते, ते तत्शब्दे बोलते ते पहिलं वस्तू. नाही का? वेदांतातला सिद्धांत तुकाराम महाराजांनी अतिशय सोप्या भाषेत सांगितलं. अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्सात सर्वत्र सर्वदा हा शब्द प्रयोग आहे. आणि तुकाराम महाराजांनी अतिशय सोप्या भाषेत सांगितलं, सर्वस्वे व्यापिले सर्वाभूनी निराळे, वेदाचे जे मूळ तुका म्हणे. काय म्हणतात? सर्वस्व व्यापले हा अन्वय, आणि सर्वस्व व्यापले सर्वाभूनी निराळे हा व्यतिरेक. अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्सात सर्वत्र सर्वदा सांगितलं, निर्देश केला भगवंताने, काळजी करू नका आकृती, तुम्ही सर्व ठिकाणी आहे. The whole universe is truly divine, in personality of God. सर्व ठिकाणी काळजी करू नका. आणि मग भगवंत आणि लालाला करून विश्राम घाटावर गेले. विश्राम घाटावर सर्व असणारे गोपाळ नंद बाबा वगैरे अगोदर आलेले होते आणि त्या ठिकाणी विश्राम केला. आणि बलराम दादा आणि भगवंत म्हणतात की बाबा बाबा आम्ही जरा पेठ पाहू देतो म्हणाले. या मथुरेच्या पेठा कशा आहेत का बघून देतो म्हणाले. आणि भगवंत या ठिकाणी येणार म्हणजे अगोदरच त्या ठिकाणी मथुरेला बातमी कळालेली होती. आणि जय वेळेला सर्व गोपाळ आणि असणारे बलराम दादा आणि दोघं जण ज्यावेळेला मथुराचे पेट पाहण्याकरता निघाले, हो दूध खाली आमचे फुल्ल गर्दी होती. आणि असणाऱ्या या दोघांवर फुलाचा वर्षाव होत होता. फुलाचा वर्षाव होत होता. ज्या वेळेला परमात्म्याचं स्वरूप असणाऱ्या तिच्या मथुरेची स्त्रियांनी पाहिलं, परमात्मा किती सुंदर होता. सुकुमार मदना तुझ्यावर काय म्हणाले? म्हणाले उठ नाही म्हणजे ना म्हणाले आम्हाला. आणि ती असणारी पूजा म्हणाली, खरंच सांगू का प्रभू, या चंदनाचे अधिकारी कडे तुम्ही नाही. ते काय साधं चंदन नव्हतं, ते बावन चंदन होतं. त्या बावन चंदनाचा असा गुण आहे की तो एक थेंब जरी उकळत्या तेलात पडलं तर ते थंडगार होत. कापल्या तेला माझी पावन चंदन, हो शीतल करी, शीतल होत, शांत होत, थंड होत. एक बुंद फक्त त्याला बावन चंदन. याचे अधिकारी कधी तुम्हीच आहेत म्हणाले. आणि ते चंदन लावले. भगवंत आणखी सुंदर दिसू लागले. त्यावेळेला त्या बदल्यामध्ये असणाऱ्या तुझेचा पाय आपल्या पायाखाली घेतला आणि 3 वेळा झटके मारल्याबरोबर दिसू लागले. अति सुंदर झाल्यानंतर ते म्हणू लागले, प्रभू माझ्या घरी तुम्ही कधी या? हरी माझ्या मंदिरी कधी या? माळ घातल्या, त्याला ऐश्वर्यवान केलं. आणि भगवंताने ते धनुर्या यज्ञाचा तिथं चाललेला होता. आज 5वा दिवस होता. देवा म्हणून असणाऱ्या त्या कंसाने भरपूर त्या ठिकाणी सैन्य ठेवलं नाही का. आणि बलराम दादा आणि भगवंत त्या धनुर्या यज्ञामध्ये पाहण्याकरता गेले. तर त्यांना कोणी आवडलं, लहान मुलं म्हणाले कशाला आवडायचं, कारण ते धनुर्या यज्ञ 100 जणांनी आणून तिथं ठेवलं होतं. ते शिवधनुष्य होत. आणि म्हणाले लहान पोरं काय करणार तिथं त्याला, म्हणून त्यांना जा म्हणाले. ते 2 जण गेले. गेल्या भगवंताने ते धनुर घेतल्याबरोबर 2 तुकडे केले. का किशोर कंसाला आवाज दिला. कंसाला आवाज दिला.
आणि कंसाला आवाज दिल्यानंतर घाबरला. धनुष्य आणि लास्काने सर्व मल्ल वगैरे पळाले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. दोघांनी दोन त्याचे घेतले, धनुष्यबाण तुकडे घेतले, बलरामाने त्यांना ते पेटवून काढले. त्या ठिकाणावर झाले. तिथून पुढं मल्ल युद्ध होते. त्या ठिकाणी चाणूर मुष्टी त्या तुळ्या हाती होता. त्या हातीच्या पायाखाली दारूमध्ये पडलेलं होतं, पण त्याने भगवंताने शेपट्यातून त्याला गरगट घडवलं आणि त्याचा गतप्राण केलं. 2 दात होते ते दात घेतले आणि भगवंता मल्ल युद्धामध्ये आले, आखाड्यामध्ये आले. त्या ठिकाणी चाणूर आणि मुष्टी त्यांच्यावर युद्ध झालं. तेही ठार झाले आणि ते ठार झाल्यानंतर भगवंत सिंहासनावर बसलेला कंसाकडे धावले, केस पकडले, एका बुक्क्यामध्ये त्याला यमसदनाला पाठवले. गोपाल कृष्ण भगवान की जय. कंसाला लवकर मारले, कवर दृष्टाला ठेवला, लवकर मारला. आणि त्याचं गुणगान तरी काय गायचं? राक्षसाचं गुणगान कुठं गाता येतं? भगवंताला एवढं गुण सडगुण ऐश्वर्य त्या राक्षसाचा म्हणून त्या अनुराचं वर्णन नाही, सुराचं वर्णन नाही, तू वर्णनच करत नाही. आपल्या भगवंताला त्रास देण्याचं कशाला बोलतो? असू द्या, कंसाला मारलं. प्रथम जर भगवंताने काय केलं असेल तर उग्रसेनाला या कंसाने आपल्या बापाला पण शाळेमध्ये टाकलं, त्याला सोडवलं. भगवंताचे आई वडीलच्या बंदीशाळे होते वसुदेव देवकी, त्यांना सोडवलं आणि भगवंत आता एका सुवर्णमालामध्ये राहिला. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुवर्णमालामध्ये बसायला आले आणि त्यांना थोड्या वेळ त्या ठिकाणी राहून देऊ आपण. सुवर्ण मंदिर आहे, तो पण आपण भजन. राधे राधे जपा करो, कृष्ण नाम रस पिया करो. गुरुपद घेतलं सांदीपन ऋषी. सांदीपन ऋषी त्याकडे 64 दिवस राहिले आणि 64 दिवसामध्ये 64 कळा शिकवल्या. एका दिवसाला आपलं आयुष्य जातं, एकच पूर्ण होत नाही. 64 कला भगवंताने आत्मसात केल्या. त्याला काय गरज होती बघा? गुरु करण्याचे भगवंताला काय गरज होती? हा सगळ्या गुरुचा गुरु आहे. माऊली काय लिहितात पहा, हरिहरा समजता देवा तुझे परम देवता, वेदाते पळयता आदि गुरु तू. आदि गुरु तू. त्याला गुरु करण्याची काय गरज होती महाराज? हो, तुम्हा आम्हाला निर्देश केलाय, तुम्हा आम्हाला निर्देश केला बाबा हो, मला शिवाय गुरु शिवाय मलाही कळलं पाहिजे. समाजाला मार्गदर्शन करण्याकरता मला सुद्धा गुरुची गरज आहे. म्हणून हो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु, आता उद्धरलो गुरु कृपे. गुरु कृपा. गुरु कोण? एका जनार्दनी, एका जनार्दनी. हो, कयाचे नाम सदा. कोण आहे गुरु? गुरु हा प्रत्यक्ष परब्रह्म आहे. परब्रह्म
ज्ञानोबाळांनी आपल्या गुरुची स्तुती करत असताना, हो माझे गुरु कोण आहे पहा, माऊलीची ओवी पहा. आता विश्वात्मको माझा स्वामी निवृत्ती राजा, तेने पूजिते वाक्पूजा ज्ञानदेव. काय म्हणताय ज्ञानोबा? गुरु माझे कोण आहे? आता विश्वात्मको माझा, जे या विश्व जगतात विश्वात्म तत्व आहे, ते तत्व म्हणजे माझे गुरु. या जगतामध्ये एकच वस्तू विश्वात्मक आहे, ते म्हणजे परब्रह्म. नाही वरला आदि दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. आणि विठ्ठल हा परब्रह्मवाचक शब्द आहे. एक आध्यात्मिक सत्ता, दुसरी आहे व्यवहारिक सत्ता, आणि तिसरी आहे प्रतिभाषिक सत्ता. वेदांत ऐकायला कठीण जाईल. वेदांतामध्ये 3 सत्ता सांगितलेल्या आहेत. एक आध्यात्मिक सत्ता, दुसरी आहे व्यवहारिक सत्ता, तिसरी आहे प्रतिभाषिक सत्ता. आणि वेदांताचा सिद्धांत असा आहे, ज्या सत्तेचा व्यवहार त्या सत्तेमध्ये होतो. आपल्याला गुरु समजून घ्यायचे, ज्या सत्तेचा व्यवहार त्या सत्तेमध्ये होतो. असणार परब्रह्म, निर्गुण निराकार असलेलं परमतत्व हे आध्यात्मिक सत्तेमध्ये आहे. आणि ज्या जीवाचा उद्धार करायचा तो जीव व्यवहार सत्तेमध्ये आहे. तुम्ही आम्ही ज्या सत्तेमध्ये बसलेलो आहोत याला व्यवहारिक सत्ता. आध्यात्मिक सत्तेचा व्यवहार व्यवहारिक सत्तेमध्ये होत नाही, आणि व्यवहारिक सत्तेचा व्यवहार आध्यात्मिक सत्तेमध्ये होत नाही. आणि तिसरी सत्ता आहे प्रतिभाषिक सत्ता. प्रतिभाषिक सत्तेचा व्यवहार आध्यात्मिक सत्तेमध्ये होत नाही. ज्या सत्तेचा व्यवहार त्या सत्तेमध्ये होतो. एक सत्ता मी तुम्हाला सांगतो, प्रतिभाषिक सत्ता. प्रतिभाषिक सत्ता म्हणजे काय? झोपेमध्ये पडलेलं स्वप्न, त्याला काय म्हणतात? प्रतिभाषिक सत्ता म्हणतात. मी बोलत नाही, ज्ञानोबाळाचा. ज्ञानोबाळा काय म्हणते? मध्ये जे प्रतिभाषिक ते निद्रिता स्वप्नदेशी, जैसा आकार वा मायावशी सत्स्वरूपी. सत्स्वरूप चैतन्याच्या ठिकाणी मध्ये जे प्रतिभाषिक, मध्ये म्हणजे अव्यक्त आणि अव्यक्त याच्यामध्ये जे व्यक्त, हे मध्ये जे प्रतिभाषिक ते निद्रिता स्वप्न जैसे, झोपेमध्ये पडलेलं स्वप्न. मला एक सांगा, रात्री स्वप्नामध्ये मी मुख्यमंत्री झालो असं स्वप्न पडलं. त्याला उजळल्यानंतर व्यवहारिक सत्तेमध्ये गाडीला चावी लावली आणि मंत्रालयात जर चालला तर त्याला शिपाई सुद्धा हात सोडणार नाही. कारण तो मुख्यमंत्री झालेला आहे स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये झालेला मुख्यमंत्री व्यवहारिक सत्तेमध्ये मंत्रालयात जाऊ शकणार नाही. मग त्याला जायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे?
स्वप्नामध्ये जाऊन येणे, स्वप्नामध्ये मुख्यमंत्रीपद, स्वप्नामध्ये मंत्रालय, मंत्रालय आणि का स्वप्नामध्ये खुर्ची, स्वप्नामध्ये जाऊन येणे. कारण का वेदांताचा सिद्धांत आहे समान सत्तेमध्ये व्यवहार होतो. मी काय बोलतोय कळतंय का? कळतंय ना? समान सत्तेमध्ये व्यवहार होतो हे लक्षात घ्या. आणखी एक उदाहरण सांगतो. एक गृहस्थ होता आणि त्या गृहस्थाला रोज झोपण्याच्या पूर्वी तो तांब्या भरून ठेवायचा उशाला. कशा करता? ताण लागले तर काय, बरोबर. एक दिवस त्याने पूर्ण भरलेला तांब्या घेतला, आपल्या उशाशी ठेवला, त्याला झोप लागली. झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं, दुष्काळ पडला, पाणी राहिले नाही, खूप ताण लागले आणि बरोबर जाऊन भीक मागतो, मला पाणी द्यावं, मला पाणी द्यावं, मला पाणी द्यावं. पण मी असं म्हणतो नाही का, तुला तहान लागली तर उशाशी आहे ना, तो काय पीत नाही? उशाशी तांब्या भरलेला आहे का नाही, पण तो का पीत नाही? तो कारण याला स्वप्न पडलंय प्रतिभाशी सत्तेमध्ये आणि तांब्या आहे व्यवहारिक सत्तेमध्ये. मग व्यवहारिक सत्तेमध्ये असलेल्या तांब्यातलं पाणी जर याला जर प्यायचं असेल, याने काय केलं पाहिजे? जागं झालं पाहिजे. जागं झाला की तोही व्यवहारिक सत्तेमध्ये आला आणि पाण्याचा तांब्याही व्यवहारिक सत्तेमध्ये आहे, नाही का? समान सत्तेमध्ये व्यवहार. लक्षात आलं का? समान सत्तेमध्ये व्यवहार होतो. कसं? ज्या परमात्म्याला, ज्या गुरुला आपल्या सत्शिष्याचा उद्धार करायचा आहे, शिष्याचा उद्धार करायचा आहे, तो परमात्मा परब्रह्म आहे निर्गुण आध्यात्मिक सत्तेमध्ये. आध्यात्मिक सत्तेमध्ये आहे. आणि ज्या शिष्याचा ज्या उद्धार करायचा तो आहे व्यवहारिक सत्तेमध्ये. काय मध्ये आहे? व्यवहारिक सत्तेमध्ये आहे. आणि सिद्धांताचा आहे ज्या सत्तेमध्ये त्या सत्तेचा व्यवहार होतो. मग आध्यात्मिक सत्तेमध्ये असणारी ईश्वर शक्ती, ज्याला आपण परब्रह्म म्हणतो, ते परब्रह्म गुरु रूपानं या व्यवहारिक सत्तेमध्ये येतं आणि आपल्या शिष्याला ज्ञान प्रदान करतं. हे मी बोलत नाही, आमचे तुकाराम महाराज म्हणतात, आपण देव होय गुरुचं पुस्तक. 64 दिवसामध्ये 64 कला शिकले आणि जाताना विचारले, म्हणाले गुरुजी काही दक्षिणा देऊ का? म्हणाले अरे, म्हणाले प्रत्यक्ष परब्रह्म माझ्या या असणाऱ्या आश्रमामध्ये ज्याला शिक्षण घेतलं याच्यापेक्षा मला गुरुदक्षिणा कोणती? मला गुरुदक्षिणा नकोय म्हणाले, परंतु असणाऱ्या पत्नीने जर पाहिजे असेल तर पार म्हणाले. सांगलीत ऋषीच्या पत्नीकडे गेले आणि तिला विचारलं, साहेब आपल्याला काय गुरुदक्षिणा पाहिजे असेल तर मला सांगा. त्या विद्यार्थीच्या डोळ्यातून असतो, कारण भगवंताच्या वयाचा तिचा मुलगा समुद्राला गिळत तुमची मला पाहिलं की मला माझ्या मुलाची आठवण होते. तेवढा माझा मुलगा लवकर आणून दिला तर भगवंताने असणाऱ्या सांदीप ऋषीचा मुलगा त्याला आणून दिला आणि ते बोलले.
ते उज्जैनहून आल्यानंतर भगवंत पुन्हा मथुरेला आले. आता सुवर्ण मंदिरामध्ये राहू लागले आणि सुवर्ण मंदिरामध्ये राहू लागले. भगवंत आता मथुरेचे राजे झालेले तो घरी तो आता असणाऱ्या गोकुळामध्ये जा आणि त्यांचा साथ बनले. आता खूप मोठा प्रसंग आहे तो, जवळजवळ 1 ते 1.5 तास चालतो, परंतु वेळेचा अभाव असल्यामुळं गोकुळामध्ये उद्धवाला पाठवतात, कारण उद्धवाला अभिमान झाला होता ज्ञानाचा. उद्धवाला ज्ञानाचा अभिमान झाला होता आणि भक्तीशिवाय त्याला पूर्णता. म्हणून नाथाने मागणी केली, भक्ती प्रेमाभिषेक ज्ञान नको देवा. तुम्ही पहा, एका भक्ताला भक्ती होती पण ज्ञान नव्हतं, आणि एका भक्ताला ज्ञान होतं पण भक्ती नव्हतं. नामदेव रायाला भक्ती होती पण ज्ञान नव्हतं. ज्ञान प्राप्ती करता अवलंबना झाला पाहिजे. आणि असणाऱ्या उद्धवाला ज्ञान होतं, भक्ती नव्हती, म्हणून भक्ती प्राप्त होण्याकरता उद्धवाला आणि गोकुळात 2 दिवसाच्या बोलीने गेला होता. 6 महिने त्या ठिकाणी राहिला. भगवंताला आल्यानंतर म्हणतो, देवा तू फार निष्ठुर. भगवंताने त्याच्या डोक्यावर हात फिरवलं आणि सर्व असणाऱ्या गोपिका गोप दाखवल्या. मग त्याला आनंद झाला या ठिकाणी. आणि दशम स्कंदाचा पूर्वार्ध संपला. आता दशम स्कंदाचा उत्तरार्ध झाला. कंस मामाला भगवंताने मारल्यानंतर भगवंताच्या असणाऱ्या कंसाच्या 2 पत्न्या होत्या. त्या पत्न्यांची नावं होतं अस्ती आणि प्राप्ती. त्या दोन्ही आपल्या वडिलांकडे गेल्या जरासंधाकडे. कंसाचा सासरा जरासंध, त्या दोन्ही मुले जरासंधाकडे गेल्या. जरासंधाला सांगितल्यानंतर जरासंधानं मथुरेवर 17 स्वाऱ्या केल्या. आणि 17 स्वाऱ्या केल्यानंतर प्रत्येक स्वारीच्या वेळेला फक्त सत्य असणाऱ्या त्या जरासंधाला सोडून द्यायचे आणि सर्व सैन्य मारून टाकले. असे 17 वेळा. 18व्या वेळेला असणाऱ्या या जरासंधानं ब्राह्मण बसवले यज्ञाला आणि सांगितलं त्यांना, यावेळेस जर माझा पराजय झाला तर तुमचे मुंडके वळवण्यात. जरासंध म्हणतात. मग त्यावेळेला भगवंत हे ब्राह्मण प्रतिपादक आहे. ज्या वेळेला 18व्या वेळा जेव्हा स्वारी केली जरासंधाने, त्यावेळेला या ब्राह्मणाचं वध होऊ नये म्हणून भगवंत असणाऱ्या त्या रणातून पळून गेले. त्याला मारलं नाही आणि त्याला वाटलं आपला विजय झाला. भगवंत पळून गेले. मग तेव्हा भगवंताला नाव पडलं रणछोडदास. पळाले तिथून आणि आवर्षण पर्वतावर आले. त्या ठिकाणी जरासंधानं चोहोबाजूने वेढा दिला काढून असणाऱ्या पर्वताला आणि तो पर्वतच पेटून गेला. तो पर्वत पेटून गेला आणि पेटल्यानंतर भगवंतानी तत्पूर्वी द्वारकेला सर्व तयारी करून ठेवलेली होती, नाही का? विश्वकर्माला सांगून सर्व तयारी, द्वारका तयार होती. आणि त्या अवर्षण प्रथम उडी मारली दोघांनी आणि थेट पलायन केलं द्वारकेला. आणि एका रात्रीमध्ये सगळी मथुरा द्वारकेला पोहोचला.
द्वारकेला प्रस्थान केल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर हो उग्रसेनाला राज्यपद दिलं आणि सर्व व्यवहार व्यवस्थित चालू लागले. त्यावेळेला ते गेल्यानंतर प्रथम लग्न केलं ते बलराम. हा बलराम रेवती बरोबर रेवत राजाची मुलगी रेवती त्याच्याबरोबर बलरामाचं लग्न झालं. ही कथा अशी आहे बा. आज रेवत राजाची मुलगी एवढी सुंदर होती रेवती, कारण अनेक राजे पाहिले त्याला कोणी पसंतच करा. अनेक राज्य पाहिल्यानंतर तो ब्रह्मदेवाकडे गेला आणि ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाचं गायन चालू होतं. त्यामुळे त्याला काही आज जाता येणार प्रश्न 3 दिवस बाहेर राहिला. आता ब्रह्मदेवाचे 3 दिवस आणि 3 दिवसांनी त्याला बोलावलं या म्हणाले मी याच्याकरता आलो, माझ्या मुलीचं लग्न अनेक राज मी पाहिले पण कोणाबरोबर करू. ते मला येऊन किती दिवस झाले ना लग्न? 3 दिवस झाले. ब्रह्मदेवाचे 3 दिवस. मला जेवढे तू राजे पाहिले होते ते काढूनच नाही, एकही त्याच्यातला राहिलेला नाही. म्हणाले मग माझी मुलगी कोणाला देऊ? म्हणाले ही द्वारकेमध्ये भगवंताचे भाऊ बलराम दादा आहे, यांना तो देऊ. मग ती मुलगी बलराम दादाला दिली आणि तयारी चालली आता भगवंताच्या लग्नाची. त्यावेळेला भीष्मक नावाचा राजा होता विदर्भामध्ये. महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि विदर्भामध्ये कौंडिण्यपूर, या कौंडिण्यपुरामध्ये भीष्मक नावाचा राजा राज्य करतो. त्याला 4 मुलं आणि 1 मुलगी होती. आणि थोरल्या मुलाचं नाव होतं रुक्मी आणि मुलीचं नाव होतं रुक्मिणी. बाबा ही उपवर झाली रुक्मिणी. मग कोणाबरोबर लग्न करावं? त्यावेळेला भीष्मकाची अशी इच्छा होती की माझ्या मुलीनं भगवान कृष्णाशी लग्न करावं. आणि थोरला मुलगा जो रुक्मी आहे त्याला वाटलं होतं माझ्या बहिणीनं शिशुपालाबरोबर लग्न करावं. एक दिवस काय झालं, एक सुदेव नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी आला आणि तो भगवंताचं गुणगान गाऊ लागला. षडगुण ऐश्वर्य भगवंताचं गुणगान गायल्यानंतर ही त्या ठिकाणी रुक्मिणी होती. ती रुक्मिणी ऐकत होती. महाराज हे गुणगान ऐकत असताना रुक्मिणी बेशुद्ध पडली. ऐकताय ना काय झालं रुक्मिणीला? कोणाचं गुणगान ऐकत होती? भगवंताचं गुणगान ऐकत असताना ती बेशुद्ध पडली. त्यावेळेला नाथ महाराज म्हणतात एक म्हणती धरा धरा, एक पल्लवी घालती वाडा, एक म्हणती ही सुंदरा कृष्ण कीर्तीने झळकते. कृष्ण कीर्तीने ही झळकली म्हणून ती बेशुद्ध पडली. आणि त्याच दिवशी तिनं ठरवलं की मला लग्न भगवंताबरोबर करायचं. त्याच दिवशी भगवंताला तिनं पाहिलेलं नाही, फक्त ऐकलं आणि तिने ठरवलं मला भगवंताबरोबर लग्न करायचं. शिशुपालाचं म्हणणं होतं, रुक्मिणीचं म्हणणं होतं की शिशुपालाबरोबर करायचं. मग आता काय करायचं त्याच्यापेक्षा म्हणाले आपण मुलीला विचारू. तेव्हापासून पद्धती मुलीला विचारायचं बाई तुला पसंत आहे का, तर पुढचा आम्हाला बोलायला. म्हणून रुक्मिणीला विचारलं. रुक्मिणीला विचारलं, म्हणाले हो
शिशुपालाबरोबर लग्न करायचं की कृष्णाबरोबर लग्न करायचं? तिला फार मार्मिक उत्तर आहे. ते काय म्हटले? हो, शिशुपाल नवरा नवरीनी, भगवान कृष्ण नवरा नवरीनी. हे काय म्हटले? हो, परंतु शिशुपाल नवरा नवरी एवढंच त्या रुक्मिणीनं ऐकलं आणि सगळ्या पत्रिका छापून दिल्या. शिशुपालाला निरोप घेतला. हो, परंतु व्याकरणाच्या दृष्टिकोनातून त्यानं लक्षच दिलं नाही. तो ती काय म्हणत होती? शिशुपाल नवरा न, इथं थांबत होती. न वरी मी, न वरी मी त्याला वरणार नाही. जर शिशुपाल नवरा असेल तर. आणि पुढे म्हणाली कृष्ण नवरा नवरी. जर कृष्ण नवरा असेल तर मग मी नवरी आहे. शिशुपाल नवरा न वरी मी त्याला वरणार नाही. यानं सर्व तयारी केली मंडळ घालून. आणि इकडं असणारा प्रश्न पडला, रुक्मिणीला प्रश्न पडला आता करायचं. त्यावेळेला तिनं ते जो पत्र लिहिलं असणाऱ्या परमात्म्याला, एक पहिलं लव लेटर. तुम्हाला सांगू का काय लिहिलं होतं ते? वाचून दाखवू का? लव लेटर रुक्मिणीचं दुसरीचं वाचू नये. असे लव लेटर वाचू नये दुसरी कोणाचे. पण तरी पण देवाचे म्हणून सांगतो. रुक्मिणीने सुरुवात केली मात्र लव लेटर लिहायला. काय लिहिलं? हो, हे भुवन सुंदरा. शब्द प्रयोग काय सिद्ध भुवना. खरं सांगा, मंगलम शिवमंगल सावधान. आपले कुलस्वामी सावधान. आपले माता पिता चित्र केले सावधान. वराडी सावध सावधान. आगती सावध सावधान. पुढे ठेवण्याचं जायचं नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. योगेश्वर भगवान की जय. या अंगामध्ये आपण या ठिकाणी कथेला विश्राम देऊ. उद्या कथेला प्रारंभ. बरोबर आज